ही शाळा तेच ओळखू शकतात जे यात लहानचे मोठे झाले. धारणगाव मध्ये आमच्या नाहीतर गावासारखी बारव राहील असं भूषण बिकेला कधीच वाटलं नव्हतं. सोपं नाही भाऊ. तर सुरुवात तिथून झाली. कृष्ण आणि भूषण बिके धारणगाव मध्ये होतो. गुणगुण 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 करीत करीत आलं भाऊ धारणगाव मध्ये. इथं भूषण बिकेची प्रेमाची माणसं भेटली. भाऊला भेटलो, निघालो सराच्या दिशेने. धारणगावच्या लोकांना रेंजची कमी नाहीये. टावर आहे ना, टावर डायरेक्ट गावामध्ये आहे. धारणगावकर या शाळामध्ये कोण कोण शिकलेलं आहे आणि कोणी कोणी काय काय उद्योग केलेले कमेंट मध्ये सांगा बरं का. आता भूषण बिके पहिल्यांदा धारणगावला आला होता, त्यामुळे तिथलं सर्व नवीन नवीन वाटत होतं. मग असं काय सुंदर वातावरणात गणपती बाप्पांचं मंदिर घेतलं. आता बिके गणपती बाप्पांचा कट्टर भक्त म्हटल्यावर इथं थांबणारच ना. इथं आल्यावर लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय भारी वाटलं. मग घंटी वाजवली. गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर शनी देवाचं पण दर्शन घेतलं. अरे वा, जशी आमच्या नायतळा गावामध्ये बारव होती तशी सुंदर अशी बारव इथं पण होती. खाली डोकून बघितलं, थोडस भे वाटायला लागलं. कृष्ण म्हणे वय बाजू. मग म्हटलं बिकेला का? तो म्हणे हा. हे भाऊ, यांना ना भूषण बिके कमजोर वाटतो. यांना ना भूषण बिके दाखवून द्यावं लागेल की किती म्हणजे किती डेंजर आहे. बिके डायरेक्ट पायरींनी खाली गेला ना. जेव्हा या बसकेतून बिकेला सापांनी दर्शन दिलं भाऊ, म्हटलं पळा, जिरली आमची इथं जिरली. म्हटलं होतं ना भूषण बिके लय म्हणजे लय डेंजर आहे. फक्त दाखवित नाही एवढंच आहे. फॉलो करून टाका तेवढं आता.